मंगलमूर्ती मोरया.
काळी ऋषीमुनी, त्यानंतर 500-700 वर्षापर्यंत पूर्वी संत, आणि आता प्रकाश दत्तने संत समाजाला दिशा देण्याचं काम करतायत. भक्ती कशी करावी, भक्ती योग म्हणजे जोडणे, भगवंताशी जोडण्याचा जो मार्ग आहे, ज्ञानमार्ग, भक्ती मार्ग, सांख्य मार्ग, कर्मयोग, असे अनेक योग आहेत. आणि या योगाने आपण जर साधना केली तर आपण पवित्र प्राप्त करू शकतो. जशा नद्या समुद्राला मिळतात त्याचप्रमाणे आपण कुठल्याही योगाला भक्ती प्राप्त. आकाशात पतितोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम सर्व देवा तदे गच्छति. आकाशात पतितोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम देशवा प्रति गच्छति. देशवाला नमस्कार करतोय. म्हणून आपण या कुठल्याही मार्गाने जरी आपण केली तरी आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते. असंच एक प्रवचन झालेलं होतं. त्या प्रवचनामध्ये प्रवचन काय सांगत होते, त्यांचा एक गृहस्थ त्या ठिकाणी आला, म्हणतोय मी सर्व मिळवलेलं आहे, पैसा मिळवला आहे, घर बांधलंय, लग्न झालंय, मुलं झाली, मला परमेश्वरांना काय गरजेचं आहे, मला परमेश्वराला काय आवश्यक आहे. तो म्हणाला तुम्हाला जायचं आपण एक प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तर द्या. तुम्ही सर्व मी केलं तर मी म्हणजे कोण, शरीर, आणि शरीर कोणामुळे चालतंय, डोळ्याने हाताने बहुसाळ काम करिता विश्रांती घ्यावया. येतो लोक सुटे फिरती उठतो ईश्वराची दया. हे सर्व आपण करतोय, कानाने ऐकतोय, डोळ्याने बघतोय, हाताने काम करतोय, रात्री झोपण्यात सगळं उठता येईल का नाही आपण सांगता येईल करतोय. म्हणून आपल्याला एक कृपा आहे आणि एक समजण्याने लोकांना लागतं. असं आपण सर्वांनी त्या दाबूनपणे काय काल हे शरीर उन्हाची शक्ती, तर आपण देवाची भक्ती करायची आहे. आणि परोपकार आहे, बघा म्हणजे परोपकार देवाची जाऊ आपण ते परोपकार करू. आता बऱ्याच साहेबांनी पण सांगितलंय की दुसऱ्याकडे आपण काहीतरी करायला पाहिजे. पापताप संदेह आपलं सर्व हे पापतापात निघून जाते. त्यानंतर म्हटलंय विविध कर्माचे आचरण, हे जे कर्म आहे आपलं प्रत्येकाचं काम आहे. मुलांचं काम आहे आईवडिलांना सांभाळावं. आपण त्या म्हटलं की कर्मचाऱ्यांवर घेतलं, कर्मचाऱ्यांकडनं एक आपण सेवेला आहोत. हा जर भाव मिळून जर आपण ते केले कर्म, आपण काम म्हणतो आपला दुःख येते, ते सेवा म्हणून आपण केलं तर आपल्याला आपल्या आनंद झाला. म्हणून विविध कर्मांचे आचरण आपण करताना सर्वेश्वरी सेवा करतो हे आपण त्या ठिकाणी बघायला पाहिजे. आणि शेवटी म्हटलं मायबाप करून जगाला वर्षाला नित्य करावे. आणि कसं आहे ही मायबापाची सेवा करायची म्हणजे परमेश्वर करायची. आणि ही सेवा करताना आपण कैसे पारे मृदंगना राम राम हरे हरे राम 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 हरे राम राम हरे राम. आणि अशा प्रकारे आपण कधी भक्ती मिळवण्यासाठी विज्ञान तसे कन्यादान करायला महत्व आहे. पण ती कन्या आपण मातीची करून जर कन्यादान केलं तर उपयोग होणार नाही. त्याप्रमाणे जर विनंती लावले तर भक्ती नसेल, भाव नसेल तर त्या भक्तीचा काय उपयोग नाही. म्हणून सर्वांनी माझे बाबा करून करण्याबद्दल करायचं आहे. आणि आपलं जे कर्म आहे, विविध गोपालन आहे, पितृण आहे, मातृण आहे, या सर्वांचं आपण पालन करायचं आहे. आणि एवढं शेवटी सांगतात माया बाबा गुरु चरणाबद्दल नित्य करा
साधन त्याचप्रमाणे प्रभावी समाधान ईश्वर चरणी साधन अशा प्रकारे आपण हा जो निर्गुणाचा भंग आहे या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण सर्वांनी कीर्तन सेवा करायची नंतर त्याला कमीत कमी 2 तास लागतात. कीर्तन आपल्याला करता येत नाही म्हणून पेनसे काही आम्हाला सांगितलं की तुम्ही कोणतरी कीर्तन सांगा कला आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही आपण साजरा करणार होतो. तर थोडक्यात म्हणजे 2 मिनिटात तुम्हाला फक्त शेवटचं जे नामस्मरण करूया कर्तव्याचा घेणार आहे त्या गरज आहे पुढे तर असं निर्पूळ झाल्याचं कर्तव्य पण घ्यायचं असतो. तर सर्वांनी आपण थोडं भजन करूया आणि तिथं थांबूया. साईबाबांचा आपण बघितलं साईबाबा हे शिर्डी माणूस आहे आणि त्याने या शिर्डीमध्ये येऊन त्या ठिकाणी लोकांचं मन जिंकलं. त्यांना रामदेव साजरा मनात घेतली दिलं नाही म्हणून त्याने चमत्कार केला. चमत्कार नमस्कार म्हणतोय ते पवित्र पाण्यात देवी करणार पावयाची शिर्डी वासियाने शिर्डी वासिया झाले कथित जामनी राम 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 हरे हरे राम 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 सीता हरे राम आणि एवढं त्या पाण्यापासून पेटवल्या म्हणून लोकांना विश्वासाच्या लोकांनी साईबाबांच्या करण्यावर लोकांना घातलं आणि नंतर त्या ठिकाणी रामदेव साजरा केला. चैत्र गंधयुक्त वरुणिवात कृष्ण हे किती दोन प्रहरी कागदी सूर्य थांबला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला अशा प्रकारे ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी साईबाबांना नमस्कार घेतला.
श्रेष्ठ आहे. सर्व काही चांगलं झालं तर श्रीदत्ताला अर्पण करूया. उदासीन पत्र घेऊन या ठिकाणी सभा आणि चांगल्या प्रकारे साथ केली. आपण सर्वांनी श्रवण करून कीर्तनचा लाभ घेतला.